लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शालेय विद्यार्थ्यांना ऑटोमध्ये कोंबून नेणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा। वाहतूक विभाग पोलिसांची तत्परता, पालकांनी समाधान व्यक्त केले। बातमी पुसद येथून। पुसद शहरात शाळकरी विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने ऑटो रिक्षामध्ये कोंबून नेण्याच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी पुसद वाहतूक विभाग पोलिसांनी कडक दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। शहरातील अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या शाळेत जाण्या-येण्यासाठी मासिक कराराने ऑटो रिक्षांची व्यवस्था केली असली तरी काही बेफिकीर चालक प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रिक्षामध्ये कोंबून नेत असल्याचे वारंवार निदर्शनास येत होते। या गंभीर प्रकाराची दखल घेत वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये संबंधित चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे। कारवाई दरम्यान ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आढळलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी स्वतःच्या सरकारी वाहनातून सुरक्षितपणे घरी पोहोचवले। या कृतीमुळे पालक आणि नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वांची सामायिक जबाबदारी आहे। पालकांनी केवळ सुरक्षित आणि प्रामाणिक वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांची निवड करावी। अतिप्रवासी वाहतूक केल्याने अपघातांचा धोका वाढतो, त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी ही कारवाई राबवण्यात आली आहे। ते पुढे म्हणाले, येथून पुढेही जर कोणी चालक प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थी घेऊन जाताना आढळला तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करत वाहन परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल। या कारवाईमुळे शहरातील शाळांबाहेरील अतिगर्दी करून विद्यार्थ्यांना वाहून नेणाऱ्या चालकांना धडा मिळणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेली ही कडक भूमिका सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.